site and mechanism of drug action. Means it is important to understand what is a theory of receptor, or what is meant by receptor, what is meant by drug action. So under the point of site and mechanism of drug action, there are various important concepts like pharmacodynamics that we are already means revised in a last lecture. That was just pharmacodynamic. It is a study of drug effect. Okay, it is a pharmacodynamic. So pharmacodynamic action आपल्याला कधी मिळते? When the drug is bound to the receptor. Then there are various principle of drug action. मीन्स ड्रग जेव्हा एखाद्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो तर त्यावेळी वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडतात. मीन्स देर आर व्हेरियस प्रिन्सिपल्स. विच आर दॅट प्रिन्सिपल? फर्स्ट, आयदर देर इज अ स्टिम्युलेशन. सेकंड, देर इज अ डिप्रेशन. थर्ड, देर इज अ इरिटेशन. फोर्थ, देर इज अ रिप्लेसमेंट. और लास्ट, देर इज अ सायटोटॉक्सिक ऍक्शन. वी विल सी वन बाय वन. दीज 5 आर द प्रिन्सिपल ऑफ ड्रग ऍक्शन. म्हणजे ड्रग ऍक्शन होतीये असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळी खालच्या 5 पैकी काहीतरी एक होत असतं. क्लिअर? देन व्हॉट इज दॅट? द स्टिम्युलेशन. व्हॉट इज अ स्टिम्युलेशन? द सिलेक्टिव्ह एन्हान्समेंट ऑफ द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ द स्पेशलाइज्ड सेल. म्हणजे एकदम सिंपल लँग्वेज मध्ये काय, तर जी एखादी ऍक्टिव्हिटी चालू असते नॉर्मली ती ऍक्टिव्हिटी त्याच्यापेक्षा फास्ट सुरू होते. देर इज एनहान्समेंट ऑफ द लेवल. जी काही त्या ऍक्टिव्हिटीची लेवल आहे ती लेवल वाढते. फॉर एक्झाम्पल, ऍड्रेनालिन स्टिम्युलेट द हार्ट रेट. जेव्हा आपण असं म्हणतो की ऍड्रेनालिन काय करतंय? हार्ट रेट वाढवतंय. म्हणजे काय होतं? नॉर्मल हार्ट रेट सुरूच असतो त्या माणसाचा. जेव्हा आपण त्याला ऍड्रेनालिन देतो त्यावेळी तो हार्ट रेट आहे त्या लेवलपेक्षा एनहान्स होतो. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? दॅट इज नथिंग बट द ऍड्रेनालिन स्टिम्युलेट द हार्ट रेट. स्टिम्युलेट आपण वर्ड कधी वापरतो? ज्यावेळी एखादी गोष्ट सुरू आहे आणि जेव्हा आपण त्या पर्सनला ड्रग देतो तर तो ड्रग ती ऍक्टिव्हिटीची लेवल एनहान्स करतो. That is nothing but the stimulate. But one important thing is that excessive stimulation is always followed by the depression. It is one of the important concept of the pharmacology. म्हणजे काय? एखादी गोष्ट एका लिमिट पेक्षा जास्त आपण त्याला स्टिम्युलेट केली तर ती एका लिमिट नंतर काय होते? ती गोष्ट डिप्रेस होऊन जाते. ऑल ऑफ यू क्लिअर? व्हॉट इज दॅट? Excessive stimulation is always followed by the depression. For example, if we are given the stimulant drug to any particular person, then after some times that person fails to severe depressed. म्हणजे एखादा माणूस, फॉर एक्झाम्पल इन आवर डेली रुटीन ॲज वेल, इफ वी आर टेकन द कंटिन्युअसली टी और द कॉफी आफ्टर अँड वी आर वर्किंग, आफ्टर सम टाइम वी गेट स्लिप्ड. ओके, म्हणजे एक पर्टिक्युलर वेळ आली की आपल्याला काय होतं? डोकं दुखतं खूप जास्त आणि आपल्याला झोप आल्यासारखं वाटतं. द सेम फिलिंग वी आर एक्सपिरियन्सिंग ड्युरिंग द एक्झामिनेशन. जोपर्यंत एक्झाम चालू असते तोपर्यंत आपण रात्रभर जागतो, स्टडी करतो भरपूर, आणि एक पर्टिक्युलर टाइम आले की काय होतं? आपल्याला एक्झाम झाली की आपण काय करतो? 2 दिवस तिथून पुढे उठतच नाही. इट इज अ कॉमन कन्सेप्ट अँड इट इज अ कॉमन कन्सेप्ट रिगार्डिंग अवर बॉडी. दॅट इज अ स्टिम्युलेशन. ऑल ऑफ यू क्लिअर? स्टिम्युलेशन कन्सेप्ट. इथून पुढे जेव्हा कधी मी म्हणेन की ड्रग स्टिम्युलेट दिस पॉइंट, दॅट इज नथिंग बट काय करत असतं? ते ड्रग आहे ती ऍक्टिव्हिटी त्या स्पीडनी वाढवत असतं. दॅट इज नथिंग बट द स्टिम्युलेशन. देन सेकंड कन्सेप्ट, इट इज अ डिप्रेशन. What is meant by depression? Selective diminution activity of the cell. What is mean? एखादी ऍक्टिव्हिटी कमी करतं. दॅट इज नथिंग बट द डिप्रेशन. फॉर एक्झाम्पल, बार्बिच्युरेट डेरिव्हेटिव्ह और क्विनिडिन. बार्बिच्युरेट डेरिव्हेटिव्ह डिप्रेसेस द सीएनएस. जे काय आपली सीएनएस ची ऍक्टिव्हिटी आहे ती बार्बिच्युरेट काय करतं? कमी करतं. त्यामुळे जेव्हा आपण बार्बिच्युरेट डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळी त्या पर्सनला काय होतं? झोप आल्यासारखी होती. दॅट इज ऑल ऍक्टिव्हिटी गेट डिप्रेस्ड. सेम द क्विनिडिन विल डिप्रेसेस द हार्ट रेट. जर क्विनिडिन हा ड्रग आपण एखाद्या पर्सनला ट्रीटमेंटसाठी दिला तर त्याचं हार्ट रेट काय होतं? स्लाइटली कमी होतं. दॅट इज नथिंग बट द डिप्रेशन. ऑल ऑफ यू क्लिअर? बट सम ड्रग्स स्टिम्युलेट वन सेल व्हाईल डिप्रेसेस अदर सेल. मग काही काही ड्रग आपल्या फार्मॅकोलॉजीमध्ये असे पण आहेत की ते काय करतायत? दे विल स्टिम्युलेट वन सेल. म्हणजे एक ऑर्गनवर किंवा एका सेलवर स्टिम्युलेशन ऍक्शन दाखवतात आणि दुसऱ्या ऑर्गनवरती दे विल शो द डिप्रेसंट ऍक्शन. फॉर एक्झाम्पल, ऍसिटाइलकोलिन. The acetylcholine will stimulate the intestinal smooth muscle, but they will depresses the SA node of the heart. All of you clear? म्हणजे असं काही कंपल्सरी नाहीये की एक ड्रग कंटिन्युअसली स्टिम्युलेशनच करतो, एक ड्रग कंटिन्युअसली डिप्रेशनच करतो. असे बरेच ड्रग आहेत की जे ड्रग काही स्टिम्युलेशन करतात, काही ड्रग डिप्रेशन करतात. क्लिअर? देन व्हॉट इज अवर नेक्स्ट कन्सेप्ट? दॅट इज अ इरिटेशन. जर आपण असं म्हणतोय की ड्रग विल इरिटेट, what is mean by irritate?
It is a non-selective noxious effect only applicable to less specialized cell like a epithelium and the connective tissue. म्हणजे काय होतं, काही ड्रग असे असतात की ते सेलला जाऊन इरिटेट करतात. व्हॉट इज इरिटेशन? देर इज अ स्लाइटली अनवॉन्टेड फेनॉमिना. ओके, म्हणजे देअर नॉक्शियस इफेक्ट, आपल्या बॉडीला ते नको असतं. अँड दीज आर द नॉन सिलेक्टिव्ह, म्हणजे कुणाला जाऊन स्टिम्युलेट करतील, सॉरी कुणाला जाऊन इरिटेट करतील हे आपल्याला माहित नाही. क्लिअर? फॉर एक्झाम्पल, mild irritation, many stimulate associated function like a counter irritant will increases the blood flow to the site, but strong irritation resulting into the inflammation. म्हणजे काय, जेव्हा आपल्याला फॉर एक्झाम्पल while we are applying the एनी काउंटर इरिटंट म्हणजे काय, तर एखादा झेंडू बॉम्ब वगैरे असतो. ओके, आपण काय करतो, डोक्याला लावतो. कशासाठी लावतो, तर आपलं डोकं दुखणं थांबण्यासाठी. क्लिअर? इट इज अ कॉमन. सो दॅट इज नथिंग बट द काउंटर इरिटंट. काउंटर इरिटंट काय करतं, तर दे विल स्टार्ट टू इरिटेट अवर सेल. झेंडू बॉम्ब लावल्यावर ते काय होतं, चुणचुण होती आपल्याला. क्लिअर? दॅट इज अ इरिटेशन. व्हाय दॅट इरिटेशन इज कॅरीड आउट? देर इज अ इन्क्रीज द ब्लड फ्लो टू दॅट साईट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ब्लडची थोडी कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला डोकं दुखत असतं. आणि त्या केसमध्ये काउंटर इरिटंट काय करतात, दे विल डायलेट द ब्लड व्हेसल्स, आणि त्या इरिटेशनकडे आपलं लक्ष जातं. अँड वी विल डायव्हर्ट फ्रॉम द पेन. क्लिअर? इट इज अ लिमिटेड. जर तेच इरिटेशन खूप जास्त झाले तर त्या ठिकाणी काय होतं, स्वेलिंग होतं. ऑल ऑफ यू क्लिअर? इफ आय सेड वन ड्रग विल इरिटेट पर्टिक्युलर इपिथेलियल सेल, ह्याचा अर्थ काय असतं, तर ते ड्रग तिथे जाऊन इरिटेशन करतं. ऑल ऑफ यू क्लिअर? Then next phenomena, it is a replacement. The use of natural metabolites hormone that will replaces the normal hormone. Clear? Replacement action means what? एखादा ड्रग आपल्या बॉडीमध्ये जातो आणि आपलं जे नॉर्मल हॉर्मोन्स आहेत त्याच्या जागी जाऊन बाउंड होतो. फॉर एक्झाम्पल, एल-डोपा युज्ड इन अ ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डोपामाइन जेव्हा डिफिशियन्सी, डोपामाइन इट इज वन ऑफ द न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट इन अवर बॉडी. पण जर तो न्यूरो ट्रान्समीटर नॉर्मल फंक्शन करत नाहीये किंवा कमी करतोय ते फंक्शन, मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, बाहेरनं ड्रग द्यावं लागतं. क्लिअर? अँड वी आर गिव्हिंग द एल-डोपा ड्रग, अँड दॅट ड्रग एल-डोपा विल रिप्लेसेस द बॉडी डोपामाइन. क्लिअर? म्हणजे ड्रग जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला देतो त्यावेळी ऍक्शन काय होऊ शकते, एक तर रिप्लेसमेंट होऊ शकते. रिप्लेसमेंट कशी होती, तर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारा एखादं एन्झाईम, न्यूरो ट्रान्समीटर किंवा एखादं हार्मोन ते जर प्रॉपर फंक्शन करत नसेल तर आपण बाहेरनं दिलेले ड्रग असतं ते त्या ठिकाणी जाऊन त्या पर्टिक्युलर न्यूरो ट्रान्समीटरला वगैरे रिप्लेस करतं. क्लिअर? मीन्स आफ्टर द रिप्लेसमेंट वी गॉट द फार्माकोलॉजिकल ऍक्शन. देन द लास्ट इफेक्ट, दॅट इज अ सायटोटॉक्सिक ऍक्शन. Cytotoxic action on invading the parasite or the cancer cell without producing the harm to the host. म्हणजे सायटोटॉक्सिक ऍक्शन म्हणजे काय, तर आपल्याला ड्रगची अशी ऍक्शन मिळते की ती सेलला किल करून टाकते. मग जर सेलला किल करते तर आपण ट्रीटमेंटमध्ये का घेतो ते, बिकॉज द किलिंग ऑफ द सेल इज ऑफ पॅरासाइट. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एंटर केलेला व्हायरस असेल, आपल्या बॉडीमध्ये एंटर केलेली फंगस असेल तर त्या सेलला किल करतं, आपल्या सेलला किल करत नाही. अगेन दे विल किल द कॅन्सरस सेल. म्हणजे आपण जर असं म्हणतोय की पर्टिक्युलर ड्रग विल शो द सायटोटॉक्सिक ऍक्शन, ह्याचा अर्थ काय, तर ते ड्रग आपल्या बॉडीमध्ये जात आहे पण आपल्या सेलला काही करत नाही. जे काही पॅरासाइट्स आहेत म्हणजे कॅन्सरस सेल आहे किंवा एखाद्या बॉडीमध्ये एंटर केलेला व्हायरस आहे, एखाद्या बॉडीमध्ये एंटर केलेला बॅक्टेरिया आहे, तर त्याला किल करतं. ऑल ऑफ यू क्लिअर? आपल्या बॉडीला काही करत नाही. त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, देर इज अ सायटोटॉक्सिक ऍक्शन. ऑल ऑफ यू क्लिअर? All of you understood what is the various way of the drug action or what is the principle of drug action? First principle, it is a stimulation. Second principle, there is a depression. Third principle, it is a irritation. Fourth principle, it is a replacement. And the fifth principle, it is a cytotoxic action. या 5 पैकी काहीतरी एक करून ड्रग काय करत असतो, आपल्याला फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवत असतो. ऑल ऑफ यू क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. Okay. Then turning to our next concept, that is a mechanism of drug action. There is a many time question is write a mechanism of drug action. Means how the drug is producing its action. म्हणजे एखादा ड्रग आपण एखाद्या पर्सनला देतो तर तो त्याची ऍक्शन कशी प्रोड्यूस करतो. The protein targets for the drug action on the mammalian cell is by the following way.
म्हणजे जेव्हा कधी आपण म्हणतो की ड्रग ऍक्शन होतीये तर ती ड्रग ऍक्शन कशी होते. फर्स्ट, वेन देर इज अ एन्झायमॅटिक ऍक्शन, एखाद्या एन्झाईम रिलेटेड ते ऍक्शन आहे, देन देर इज अ टू वेज टेक्स प्लेस. फर्स्ट, आयदर देर इज अ नॉन स्पेसिफिक इनिबिशन और सेकंड इट इज अ स्पेसिफिक इनिबिशन. ह्या दोन्हीपैकी एक होतं. Then the specific inhibition is again of a two types, that is the competitive inhibition or the non-competitive inhibition. Then the next way of the drug is showing action, that is the ion channels. Third, there is a transporters, and fourth, there is a receptors. The receptors is further categorized into the G protein coupled receptor with the intrinsic ion channel. Third, it is a enzyme linked receptor, and next it is a receptor regulating जेनेटिक एक्सप्रेशन. ह्या वेगळ्या वेगळ्या वेन आपल्याला काय होत असतं तर ड्रगची फार्माकोलॉजिकल ऍक्शन मिळत असते. ऑल ऑफ यू क्लिअर. आपण जेव्हा एखादा ड्रग घेतो तर तो आपल्या बॉडीवरती कसा कुठल्या पद्धतीने इफेक्ट दाखवतो, दॅट इज नथिंग बट द मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन. There are majorly 4 ways of the mechanism of drug action. First, there is a interference with the enzymes. Second, there is a ion channel regulation. Third, there is a transporters are available, and fourth, there is a various body receptor. All of you clear? We will see one by one. First, there is a enzymes. What is the enzymes? Already you are studying in the biochemistry. Almost all biological reactions are carried out under the catalytic influence of the enzyme. Hence the enzymes are the important target for the drug action. म्हणजे आपल्याला जर एखादं ड्रग ऍक्शन प्रोड्यूस करायचंय तर आपल्याला काय करावं लागतं काही काही केसमध्ये तर त्या एन्झाईमलाच टार्गेट करावं लागतं. Clear? If the drug is either increased or decreased the enzymes, which will resulting into the increase or decrease the biological activity. म्हणजे ह्या केसमध्ये आपण काय करतो तर एखादं एन्झाईम पकडतो. फॉर एक्झाम्पल, वी आर स्टडिंग द इन्सुलिन. एखाद्या पर्सनला डायबिटीज झालाय आणि त्याला आपल्याला ट्रीट करायचंय, त्या केसमध्ये आपण काय करतो इन्सुलिनला टार्गेट करतो. देन व्हॉट वी आर डुईंग, वी आर इन्क्रीजिंग द सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. ओके. देन इन सम केसेस वी वॉन्ट टू डिक्रीज द एन्झाईम. ओके, ऍट दॅट टाइम वी आर प्लॅनिंग टू डिक्रीज द एन्झाईम. क्लिअर? म्हणजे आपल्याला जर फार्माकोलॉजिकल ऍक्शन प्रोड्यूस करायची आहे तर आपल्याला काय करावं लागतं, असे ड्रग द्यावे लागतात एकतर ते एन्झाईमला इन्क्रीज करतात, नाहीतर असे ड्रग द्यावे लागतात की ते एन्झाईमला डिक्रीज करतात. क्लिअर? Then several enzymes are stimulated by the drug and which will stimulate the second messenger. मग काही केसमध्ये असं असतं की आपण एक एन्झाईम स्टिम्युलेट करतो पण तो एन्झाईम डायरेक्ट कुठलीच ऍक्शन दाखवत नाही. तो एन्झाईम काय करतो एखादा दुसरा सेकंडरी मेसेंजर रिलीज करतो. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर गिव्हिंग द ऍड्रेनालिन. ओके, ऍड्रेनालिन असं ड्रग म्हणून आपण दिलं. ऍड्रेनालिन काय करतं, ऍड्रेनालिन विल स्टिम्युलेट द हेपॅटिक ग्लायकोजन. हेपॅटिक ग्लायकोजनला ते काय करतं स्टिम्युलेट करतं. मग ऍज सच हेपॅटिक ग्लायकोजन काही रोल प्ले करतं का? नो. व्हॉट इट विल डू, इट विल ऍक्ट ऑन द बीटा रिसेप्टर. म्हणजे ऍड्रेनालिन स्वतः काहीच एन्झाईमला ऍक्शन करत नाही. ते काय करतं तर ग्लुकागॉनला स्टिम्युलेट करतं. द ग्लुकागॉन इज अ बाइंड विथ द बीटा रिसेप्टर. आणि जेव्हा ग्लुकागॉन बीटा रिसेप्टरवर बाइंड होतं दॅट विल इन्क्रीजेस द ग्लुकोज लेवल बाय स्टिम्युलेशन ऑफ द एन्झाईम. मग जेव्हा ग्लुकागॉन बीटा रिसेप्टरला बाइंड होतं त्यावेळी एन्झाईम्सचं स्टिम्युलेशन होतं आणि त्यामुळं ब्लड ग्लुकोज लेवल काय होती वाढते. क्लिअर? म्हणजे ऍड्रेनालिन स्वतः डिरेक्टली ब्लड ग्लुकोज लेवल वाढवत नाही पण दे आर ऍक्टिंग थ्रू द सेकंडरी मेसेंजर अँड दे विल इन्क्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. ऑल ऑफ यू क्लिअर? Sometimes inhibition of the enzyme is common mode of the drug action. Means in some cases we have to इनहिबिट द एन्झाईम. म्हणजे ते एन्झाईम इनहिबिट करून टाकायचं. मग एन्झाईमच आपण इनहिबिट केलं तर पुढे जी सायकल आहे आपल्या बॉडीची ती कंटिन्यू होत नाही अँड देर इज अ नो दॅट पर्टिक्युलर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी टेक्स प्लेस. देन हिअर I will shown some of the pictorial representation that if we consider this is an enzyme. Okay, that enzyme will bind toward the substrate and we got the product. Okay, म्हणजे एखादा सबस्ट्रेट आहे एखादा ड्रग आहे आपण जे दिलं ते त्या एन्झाईमला जाऊन बाइंड झालं आणि आपल्याला ऍक्टिव्हिटी मिळाली. ओके, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह रिएक्शन. इन सम केसेस वी आर गिव्हिंग द इनहिबिटर. इनहिबिटर काय करतं सेम स्ट्रक्चर असतं इनहिबिटरचं. ते इनहिबिटर्स जाऊन एन्झाईमला बाइंड होतात बट देर इज अ नो फार्माकोलॉजिकल ऍक्शन. क्लिअर? आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो इनहिबिटर्स. ऑल ऑफ यू क्लिअर? देन नेक्स्ट इट इज अ नॉन स्पेसिफिक इनहिबिशन.
many chemical drugs causes the denaturation of the protein resulting into the alter the ternary structure of any enzyme and resulting into the enzyme inhibition. म्हणजे नॉन स्पेसिफिक इनिबिशन म्हणजे काय, तर काही काही केमिकल ड्रग असे असतात की जे जातात रिसेप्टरला बाइंड होतात. रिसेप्टर आर नथिंग बट द प्रोटीन्स. ओके, आणि त्याला जाऊन बाइंड झाल्यानंतर त्या एन्झाईमचं जे स्ट्रक्चर आहे ते चेंज करून टाकतात. आणि एन्झाईमचं स्ट्रक्चर चेंज झालं की एन्झाईम त्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाइंडच नाही होऊ शकत. क्लिअर. अँड देअर इज अ एन्झायमॅटिक इनहिबिशन टेक्स प्लेस. म्हणजे आपल्याला काय होतं, तर एन्झाईमची ऍक्शन बघायला मिळत नाही. फॉर एक्झाम्पल हेवी मेटल साल्ट्स, स्ट्रॉंग ऍसिड, अल्कलीज, अल्कोहोल, हे जे सगळे कंपाऊंड आहेत ते कंपाऊंड काय होतात, तर आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर एन्झाईमचं स्ट्रक्चर चेंज करून टाकतात. आणि एन्झाईमचं स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे जे एन्झाईम पर्टिक्युलर ऍक्शन दाखवणार आहे, फॉर एक्झाम्पल इन्सुलिन, इन्सुलिन आपल्या ब्लड ग्लुकोज लेवल काय करतं, बॉडीची डिक्रीज करतं. तर त्या केसमध्ये आपल्याला ती ऍक्शन बघायला मिळत नाही. का नाही बघायला मिळत, का तर इन्सुलिन जाऊन त्याच्या रिसेप्टरवर बाइंडच नाही होऊ शकत. का नाही बाइंड होऊ शकत, बिकॉज द इन्सुलिन शो द चेंजेस इन इट स्ट्रक्चर. ऑल ऑफ यू क्लिअर, लक्षात येते सगळ्यांना. देन सेकंड स्टेप, इट इज अ स्पेसिफिक इनिबिशन. Second type, it is a specific inhibition. Many drugs will inhibit the particular enzyme without affecting other enzyme. म्हणजे काही काही ड्रग कसे असतात, फक्त पर्टिक्युलर एन्झाईमलाच टार्गेट करतात. मगाशी आपण नॉन स्पेसिफिक, द नॉन स्पेसिफिक वर्डच काय सांगतोय, ते कुणाशी स्पेसिफिक नाहीये, जे दिसल त्याचं स्ट्रक्चर चेंज करून टाकतात. Here, the second type, it is a specific inhibitor. Specific inhibitor, the word itself says that specific, particular enzyme लाच चेंज करतात. क्लिअर. बाकीच्या दुसऱ्या एन्झाईमला ते काहीच करत नाही. That particular enzyme get affected. The specific enzyme inhibition is again having the two types. That is a competitive inhibition. Second, it is a non-competitive inhibitor. Clear. Then, what is a competitive inhibitor? The drug structure is similar to substrate. Competitive, the word competition. Competition म्हणजे आपण काय करत असतो, आपल्या सोबतच्या पर्सन पेक्षा आपण फास्ट पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज नथिंग बट द कॉम्पिटिशन. दीज आर कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्स आर स्ट्रक्चरली सिमिलर टू सबस्ट्रेट. म्हणजे ज्या काही एन्झाईमला आपल्याला ऍक्शन दाखवायची आहे, तर त्या एन्झाईमच्या थोडंसं मिळतं जुळतं ह्यांचं स्ट्रक्चर असतं. दे विल कॉम्पीट विथ द सबस्ट्रेट टू बाइंड ऑन द एन्झाईम साइट. म्हणजे जे काही सबस्ट्रेट आहे त्याला एन्झाईमच्या साईटला जाऊन बाइंड व्हायचंय. मग आपण दिलेला ड्रग काय करतं, तर सिमिलरली त्या एन्झाईम साईटला बाइंड करण्यासाठी कॉम्पिटिशन करतं. कुणासोबत कॉम्पिटिशन करतं, तर बॉडीत प्रेझेंट असणाऱ्या सबस्ट्रेट बरोबर. आणि आफ्टर द बाइंडिंग देअर इज अ फार्माकोलॉजिकल ऍक्शन टेक्स प्लेस. समजतंय सगळ्यांना. कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर मीन्स व्हॉट, और competitive inhibitor means what? These are the agents which will compete with the substrate. जो काही आपल्या बॉडीतला सबस्ट्रेट आहे, जो एन्झाईमला जाऊन बाइंड होतो, एन्झाईमला जाऊन बाइंड झाल्यानंतर एन्झाईम्स रिलीज होतात, ही जे आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये सायकल शिकलोय, तर त्या केसमध्ये कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्स हे ड्रग काय करतात, जातात एन्झाईमला जाऊन बाइंड होतात आणि ज्या काही एन्झाईमची फार्माकोलॉजिकल ऍक्शन आपल्याला बघायची आहे, तर ती एन्झाईमची फार्माकोलॉजिकल ऍक्शन ते काय करतात, तर एकतर इनहिबिट करून टाकतात. ऑल ऑफ यू क्लिअर. फॉर एक्झाम्पल फायसोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन कॉम्पीट विथ द ऍसिटाइलकोलिन. हे फायसोस्टिग्मिन, निओस्टिग्मिन काय आहेत, हे ड्रग आहेत, आपण जे बाहेरनं घेतो ते ड्रग. ते काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍसिटाइलकोलिन, हे न्यूरो ट्रान्समीटर आहे, त्याच्याबरोबर काय करतात, कॉम्पिटिशन करतात. कशासाठी कॉम्पिटिशन करतात, फॉर द कोलिन इस्ट्रेज इनहिबिटर. जे काही कोलिन इस्ट्रेज एन्झाईम आहे त्याचं इनहिबिशन करण्यासाठी ते ड्रग काय करतात, तर कॉम्पिटिशन करतात. क्लिअर. सेम द सल्फोनामाइड डेरिव्हेटिव्ह, इट इज ऑल्सो ड्रग सल्फोनामाइड. इट विल कॉम्पीट विथ द पाबा, पॅरामायनो बेन्झोइक ऍसिड. हे काय आहे, हे केमिकल इट इज प्रेझेंट इनसाइड द बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये हे प्रेझेंट असतं आणि ते केमिकल यूज करून ते काय करतात, बॅक्टेरिया स्वतःची ग्रोथ करत असतात. मग आपण काय करतो, सल्फोनामाइड डेरिव्हेटिव्ह देतो. ते सल्फोनामाइड डेरिव्हेटिव्ह काय करतात, बॅक्टेरियामध्ये पाबाच्या ऐवजी जाऊन अटॅच होतात. बॅक्टेरियाला ओळखायला येत नाही, का तर दोन्हीचं स्ट्रक्चर काय असतं, मोस्टली सिमिलर स्ट्रक्चर इज देअर. ऑल ऑफ यू क्लिअर. देन द बॅक्टेरिया विल टेक द सल्फोनामाइड, बट देअर इज अ नो फर्दर फंक्शनिंग. बॅक्टेरियाला जसं पाबा यूज होत असतं तसं सल्फोनामाइड होत नाही.
आणि अल्टिमेटली देर इज अ किलिंग ऑफ द बॅक्टेरिया. ऑल ऑफ यू क्लिअर? आपण कधी यूज करतो कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर? ऑल ऑफ यू क्लिअर? Then second, it is a non-competitive inhibitor. The non-competitive, the word itself says that there is a not any having competition. कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर काय असतात तर त्यांच्यामध्ये एक चुरस असते की एन्झाईमच्या आधी जाऊन त्या रिसेप्टरला ब्लॉक करायचं. बट इट इज नॉट टेक्स प्लेस विथ द नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर. व्हॉट इज अ नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर? Inhibitor reacts with the adjacent site, not the catalytic site, but the altering the enzyme in such a way that it loses the catalytic property. म्हणजे हे काय करतात तर त्या एन्झाईमला जाऊन बाइंड होतात. ओके, पण बाइंड झालं की इतके परमनंट बाइंड होऊन जातात की त्या एन्झाईमचं स्ट्रक्चर चेंज होऊन जातं. बट इट इज नॉट अ पर्टिक्युलरली कॅटालायटिक साइट. कॅटालायटिक साइट इट इज अ ऍक्टिव्ह एन्झायमॅटिक साइट. त्याच्याशी ह्यांना घेणं देणं नसतं. ह्यांना काय करायचं असतं, फक्त जाऊन त्याला अटॅच व्हायचं असतं आणि त्याची स्ट्रक्चर चेंज करून टाकायचं असतं. वन्स देर इज अ स्ट्रक्चरल चेंजेस टेक्स प्लेस, द एन्झाईम इज नॉट शोईंग इट्स फार्माकोलॉजिकल ऍक्शन. मीन्स देर इज अ केम चेंज व्हीमॅक्स रिड्युस्ड. म्हणजे जे काही बॉडी मधलं व्हीमॅक्स असतं, जे तुम्ही पहिले शिकलाय फर्स्ट युनिट मध्ये, व्हॉट इज अ व्हीमॅक्स, दॅट विल गेट रिड्युस्ड. ऑल ऑफ यू क्लिअर? देन व्हॉट आर द व्हेरियस नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर? Example is acetazolamide. It will inhibit the carbonic anhydrase enzyme. Aspirin, it will inhibit the cyclooxygenase. जे काही aspirin आपण NaCid मध्ये यूज करतो, that will inhibit the enzyme cyclooxygenase. All of you clear? Anyone have any doubt? कुणाला काही डाऊट आहे एन्झाईम इनहिबिशन मध्ये? इट इज अ वन ऑफ द वे टू प्रोड्यूस द फार्माकोलॉजिकल ऍक्शन. ऑल ऑफ यू क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट? ऑल ऑफ यू क्लिअर? लक्षात येते सगळ्यांच्या की व्हॉट इज गोइंग ऑन, काय चाललंय हे लक्षात येते सगळ्यांना? आपण काय करतोय तर ड्रग कसं फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवतोय हे स्टेप्स पाहतोय आपण. फर्स्ट ऍक्शन, इट इज ऍक्शन थ्रू द एन्झायमॅटिक चेंज. जे बॉडीमध्ये एन्झाईम्स आहेत त्याला कसं चेंज करायचं? एकतर एन्झाईमची ऍक्शन वाढवायची, नाहीतर एन्झाईमची ऍक्शन वी हॅव टू डिक्रीज. ऑल ऑफ यू क्लिअर? देन सेकंड ऍक्शन इज थ्रू द आयन चॅनल्स. What is the second action? The second action of the drug is carried out through the ion channels. What is the ion channels? Proteins is act by the ion selective channel, participated in the transmembrane signaling, and they regulate the intracellular ionic composition and then shows these are the pharmacological action. म्हणजे जसं तुम्ही न्यूरॉन मध्ये न्यूरॉन चेंजेस स्टडीड इन HAP, देर इज अ आयन चेंज टेक्स प्लेस. म्हणजे इंट्रासेल्युलर आयन असतात ते बाहेर जातात, एक्स्ट्रा सेल्युलर आयन असतात ते इनसाइडला येतात. हे सगळं स्टडी केलंय आपण HAP मध्ये. मसल कॉन्ट्रॅक्शन, सिग्नल ट्रान्सफरेशन किंवा कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन. कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन पण कसं होतं, सिग्नल ट्रान्सफर थ्रू होतं. मग सिग्नल ट्रान्सफर होतो ह्याचा अर्थ काय असतं तर इंट्रासेल्युलर आयन असतात ते बाहेर जातात आणि एक्स्ट्रा सेल्युलर आयन इन येतात. हे आपण सगळं शिकलोय. त्या केसला जे काही आयन चॅनल असतात, दॅट आयन चॅनल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिग्नल ट्रान्सपोर्ट. आयन चॅनल काय करत असतात तर सिग्नल ट्रान्सपोर्टला हेल्प करत असतात. अँड वी आर मॉडिफाईंग द फंक्शन ऑफ आयन चॅनल. मग आपण काय करतो त्या केसमध्ये, आपल्याला जर सिग्नल फास्ट पोहोचवायचा असेल तर आयन चॅनलची सेन्सिटिव्हिटी वाढवतो, आणि आपल्याला जर तो सिग्नल पुढे पोहोचवायचा नसेल तर आपण त्या केसमध्ये काय करतो, आयन चॅनलला ब्लॉक करतो. एकदम सिंपल एक्झाम्पल आय वुड लाईक टू शेअर यू. लहानपणी आपण मुंग्यांची लाईन बघायचो. ओके, आणि आपण मग कधी कधी काय करायचं त्या केसमध्ये, एक मधूनच कुठेतरी बोट ठेवायचं. सिंपल. थोड्या वेळासाठी काय व्हायचं, ती लाईन चेंज व्हायची और डिस्ट्रक्ट व्हायची. अंडरस्टूड? दॅट इज नथिंग बट द अवर फिंगर इज नथिंग बट द आयन चॅनल. आपण काय करायचो, त्या लाईन मध्येच ब्लॉक करून टाकलं की ते काही त्यांचा मेसेज ट्रान्सफर व्हायचा मुंग्यांचा, तो पुढे जात नव्हता. ओके, सेम फेनॉमिनॉन वी आर गिव्हिंग विथ द ड्रग. ड्रग काय करतो, जे काही नॉर्मल सिग्नल चालू आहे तिथे जाऊन मध्येच इंटरफरन्स करतो. इंटरफरन्स ड्रगनी केला की आपल्या बॉडीचं जे सिग्नलिंग आहे ते एका पर्टिक्युलर टाइम पुरतं अफेक्ट होतं. वेन वी विल रिमूव्ह द फिंगर, द लाईन इज कंटिन्यूस. सेम वेन वी रिमूव्ह द ड्रग, that time the signal carried out is continue. For example, the best example of this is local anesthetic. भूल देतो. Okay, that भूल is nothing but we were blocking the voltage sensitive sodium channel. जे काही सोडियम चॅनल आहेत आपल्या बॉडी मधले त्याला आपण थोडा वेळ पुरता ब्लॉक करतो. मग जर नॉर्मल पर्सनला सुई टोचवली तर त्या पर्सनचं काय होतं, सिग्नल जातो ब्रेन पर्यंत की आपल्याला काहीतरी टोचतंय. ओके, वन्स वी आर ब्लॉकिंग दॅट सिग्नल,
तिथं जर सोडियम लोकल अॅनेस्थेटिक दिले त्या पर्सनला, तर तिथले जे रिसेप्टर आहेत दॅट रिसेप्टर गेट ब्लॉक्ड. क्लिअर. अँड देन देर इज अ नो एनी मेसेज ट्रान्सफर टेक्स प्लेस. पर्टिक्युलर टाइम पुरता तिथला सिग्नलिंग जर आपण ब्लॉक केलं तर कितीही पिन टोचवली तर ब्रेनकडे सिग्नल जात नाही. अँड वी विल गॉट द ब्लॉकेड ऑफ द ऍक्शन. ऑल ऑफ यू क्लिअर? दॅट इज अ लोकल अॅनेस्थेटिक. लक्षात आलंय आयन चॅनलला आपण कसं यूज करतो आपल्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन मध्ये. ऑल ऑफ यू क्लिअर? दॅट इज अ लोकल अॅनेस्थेटिक ऍक्शन. एकदम एकच एक्झाम्पल दिले. वी विल सी द मल्टिपल एक्झाम्पल. जेव्हा आपण पुढे स्टडी स्टार्ट करू तर आपण एकदम त्याच्या डीप मध्ये बघू. बट हिअर यू हॅव टू अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय आयन चॅनल. म्हणजे पुढे जेव्हा तुमच्या फार्माकोलॉजी डीपर स्टार्ट होईल त्यावेळी जेव्हा तुम्हाला आपण असं म्हणेल की दीज ड्रग्स आर शोईंग द ऍक्शन ऑन अ आयन चॅनल, मग जेव्हा आयन चॅनल म्हणतो त्यावेळी तुम्हाला क्लिक काय व्हायला पाहिजे, हा ड्रग जाणारे आयन चॅनलला एकतर ब्लॉक करणारे किंवा स्टिम्युलेट करणारे. त्यामुळे आपली प्रोसेस काय होणार आहे, इनिशिएट होणार आहे. ऑल ऑफ यू क्लिअर? द नेक्स्ट फार्माकोलॉजिकल ऍक्शन that is a there are various types. That is a ligand gated ion channel. What is a ligand gated ion channel? Ligand gated ion channel, in this the pharmacological action agonist or antagonist is bind with the site and resulting into the movement of the ion. म्हणजे ligand gated ion channel मध्ये काय होत असतं, तर जे काही अगोनिस्ट किंवा अँटागोनिस्ट म्हणजे काही ड्रग आहेत जे आपण देतोय ते ड्रग बाइंड करतायत रिसेप्टरला आणि त्याच्यामुळे काय होतंय, आयनची मुवमेंट होतीये. फॉर एक्झाम्पल बेन्झोडायझेपाइन ट्रँक्विलायझर. बेन्झोडायझेपाइन हे ड्रग आहेत ते जर आपण दिले, व्हॉट दे विल डू, दे विल बाइंड टू द रिजन ऑफ गाबा रिसेप्टर. आपल्या बॉडीमध्ये जे गाबा रिसेप्टर आहे त्याच्यावर जाऊन ते बेन्झोडायझेपाइन हे ऍक्ट होणार आहे अँड that will stimulate resulting into the chloride channel opening. क्लोराइड चॅनल आपल्या बॉडीतले काय करणार आहे ते ओपन करणार आहे आणि त्यामुळे जे काही क्लोराइड आयन्स आहेत ते सगळे इनसाइडला येणार आहेत सेलच्या. ऑल ऑफ यू क्लिअर? अँड वी विल गॉट द फार्माकोलॉजिकल ऍक्शन. लक्षात येते लिगॅंड गेटेड आयन चॅनल मीन्स व्हॉट, जे आपण ड्रग देतो अगोनिस्ट किंवा अँटागोनिस्ट ड्रग जे देतो ते ड्रग जातं रिसेप्टरला बाइंड होतं. रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर एक तर आयन चॅनल ओपन होतं नाहीतर आयन चॅनल क्लोज होतं. कुठल्या टाईपचा ड्रग आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. मग जर आपण बेन्झोडायझेपाइन ड्रगला स्टडी करायचं म्हणलं तर ते बेन्झोडायझेपाइन ड्रग विल बाइंड टू द गाबा रिसेप्टर अँड वन्स देर इज अ बाइंडिंग ऑफ द गाबा रिसेप्टर क्लोराइड चॅनल इट विल बी रिझल्टिंग इन टू द ओपनिंग ऑफ द क्लोराइड चॅनल. क्लोराइड चॅनल ओपन होतंय ह्याचा अर्थ काय, तर जे बाहेरचं क्लोराइड येते सेलच्या आतमध्ये येते. All of you clear? And we will got the pharmacological action. Then second step of the second example of the ion channel, it is a voltage gated ion channel. In a voltage gated ion channel, the channel is resulting into the change in the transmembrane potential, and in this case the drug will block the permeability of the ion. म्हणजे व्होल्टेज गेटेड आयन चॅनल काय असतं, तर आपण जर ड्रग दिला तर तो व्होल्टेज गेटेड आयन चॅनलला जाऊन ब्लॉक करतो आणि त्याच्यामुळं जे काही मेसेज पुढे ट्रान्सफर होत असतो तो तिथे येऊन ब्लॉक होऊन जातो. द सेम एक्झाम्पल ऑफ द लोकल अॅनेस्थेटिक. ते काय करतंय लोकल अॅनेस्थेटिक, जे काही मेसेज ट्रान्सफर होत असतो तर तो मेसेज ट्रान्सफर इनहिबिट करतो. ऑल ऑफ यू क्लिअर? ऑल ऑफ यू क्लिअर? येस मॅम. ओके. फास्ट होतंय, स्लो होतंय, डोक्यावरनं जातंय असं काही, और वेदर द स्पीड इज करेक्ट? फास्ट होतंय. येस मॅम. Okay, I will try because actually we are also having the time bonding. जर पहिल्यापासून माझ्याकडे तुमचं कॉलेज असतं तर आपण थोडंसं त्या स्पीडशी थोडं मॅचअप केलं असतं. ओके, आय विल ट्राय टू रिड्यूस माय स्पीड ॲज वेल अँड इफ वन्स यू फाइंड देयर इज अ स्पीड इज टेक्स प्लेस यू मे रिमाइंड मी. ओके, आपल्याला सिलेबस पण थोडासा कव्हर करायचा आहे. देन here is the diagrammatic representation of the ion channel, ligand gated ion channel and the voltage gated ion channel. What is the ligand gated ion channel? जर आपण agonist दिला, that agonist will bind with the receptor. There is a change in the ion permeability resulting into the increase the pharmacological effect. If we are giving the antagonist, anta is nothing but the against. Antagonist will bind with the receptor resulting into the stoppage of permeation.
आणि परमिएशन एखाद्या आयनचं, इथे जे आयन दिसत आहेत ते आत बाहेर नाही करू शकले, तर दॅट इज रिझल्टिंग इन टू द स्टॉप ऑफ द ऍक्शन. क्लिअर? Then next is a voltage gated ion channel. We are given the drug. That drug will bind to the voltage channel and there is a change in the transmembrane potential. म्हणजे जे काही मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे, जे तुम्ही ऑलरेडी न्यूरॉन मध्ये स्टडी केले, तर ते मेम्ब्रेन पोटेन्शियल ब्लॉक होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, जर मेम्ब्रेन पोटेन्शियल ब्लॉक झालं तर काय होतं, तर पुढे जो सिग्नल जाणारा असतो तो तिथेच रिमूव्ह होऊन जातो. ऑल ऑफ यू क्लिअर? Then the next type of the drug pharmacological action, it is a transporter. What is a transporter? There are several substrate are transport in but the cell by binding with the specific carrier or the transporter. म्हणजे काय, तर असे बरेच सबस्ट्रेट असतात किंवा ड्रग असतात. ते ड्रग काय करतात, तर पर्टिक्युलर कॅरियरला आणि ट्रान्सपोर्टला बाइंड होतात आणि त्यानंतर त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन आपल्याला दाखवतात. दिस इज सिंपल कन्सेप्ट. देर आर सेव्हरल सबस्ट्रेट which will be bind with the specific carrier or the transporter to show it's a pharmacological action. Most of the time, the ions and the small organic molecule move across the cell membrane, either through the small pores or helping to the transport of the protein. And because of this molecule, too polar to penetrate the lipid membrane by the own. म्हणजे काय असतं, तर काही काही ड्रग असे असतात की ते खूप जास्त पोलार असतात. आणि यू नो द सेल्युलर मेम्ब्रेन, इट इज मेड अप ऑफ द लिपिड, प्रोटीन अँड द लिपिड. म्हणजे सेल मेम्ब्रेनची स्ट्रक्चर आपल्याला आठवतीये, ती कशी असते, तर लिपिड, प्रोटीन आणि लिपिड असते. आणि देर इज शुड बी द ड्रग शुड हॅव द बोथ पोलरॅलिटी. म्हणजे ड्रग एकतर वॉटर सोल्युबल पण असला तर तो लिपिड मेम्ब्रेन क्रॉस करायला प्रॉब्लेम करतो, आणि ड्रग जर समजा लिपिड सोल्युबल असेल तर वॉटर मेम्ब्रेन क्रॉस करायला प्रॉब्लेम होतो. मीन्स लक्षात येते, ड्रगची सोल्युबिलिटी काय होती, परमिएशन इफेक्ट करते. आणि ड्रग जर सेलच्या आतच नाही गेला तर आपल्याला ऍक्शन बघायला मिळेल का त्या ड्रगची? नो. देअर शुड बी एंट्री. त्यांना एंटर तरी केलं पाहिजे सेलमध्ये, मगच त्यांना त्याची ऍक्शन दाखवेल. सो टू एंटर इन दॅट पर्टिक्युलर सेल, द ड्रग विल बाइंड विथ द कॅरियर ऑर द ट्रान्सपोर्ट. लक्षात येते? आणि त्याला जाऊन बाइंड झालं की वी विल शो द फार्माकोलॉजिकल ऍक्शन. ऑल ऑफ यू क्लिअर? In a simple word, when two students are came into the college and both are the new students and they are waiting on the gate, okay, then one old student is there. That old student will take one student and show his classroom, but another student is unable to find the classroom. Okay, all of you clear? And that one student, that old student is help for the new student to showing his classroom, and that old student is carrying the carrier. ओल्ड स्टुडंटला आपण काय म्हणायचं, ट्रान्सपोर्टर किंवा कॅरियर. तो काय करतो, तर दोन जे न्यू स्टुडंट उभारलेले असतात त्यातल्या एकाला घेतो आणि त्याचं क्लासरूम कुठे ते दाखवतो. ऑल ऑफ यू क्लिअर? मनानं शोधत जाणाऱ्यापेक्षा ज्याला न्यून सोडलंय तो काय होणार आहे, फास्ट जाणार आहे. ऑल ऑफ यू क्लिअर? लक्षात येते कॅरियरचं फंक्शन काय आहे, तर जे मनाने जात असतं ते इकडे तिकडे शोधत जाणार आहे, त्यापेक्षा त्याला घ्यायचं आणि एकदम इझी वेनं सेलच्या आतमध्ये नेऊन सोडायचं. इट इज अ दॅट मच सिम्पल फेनॉमिना ऑफ द कॅरियर. दिस ट्रान्सपोर्टर आयदर सिम्पोर्ट ऑर द अँटीपोर्ट. मग काही ट्रान्सपोर्टर काय असतात, एकतर फक्त सेलच्या आतमध्ये जाण्याचं काम करतात किंवा सेलच्या बाहेर आणण्याचं काम करतात. दोन्हीपैकी एकच काम करतात. एक तर सेलच्या आत नेतात किंवा सेलच्या बाहेर आणतात. दॅट इज अ सिम्पोर्ट. ओके, इन अ सेम डायरेक्शन, सेमच डायरेक्शननी काम करत असतात. एक तर आत जाण्याचं काम करत असतात किंवा बाहेर येण्याचं काम करत असतात. बट सम ऑफ द ट्रान्सपोर्टर आर द अँटीपोर्ट, म्हणजे ते आत पण जात असतात, बाहेर पण येत असतात. देअर ऍक्शन इज ऑफ अपोजिट डायरेक्शन. ऑल ऑफ यू क्लिअर? विथ द मुवमेंट ऑफ द आयन. म्हणजे आयनची जी मुवमेंट आहे आत जाण्याची किंवा बाहेर येण्याची, त्याच्या अपोजिट डायरेक्शनने सुद्धा ते काम करू शकतात. फॉर एक्झाम्पल, सम एक्झाम्पल ऑफ द ट्रान्सपोर्टर, डेसिप्रामाइन अँड द कोकेन. डेसिप्रामाइन आणि कोकेन हे डेरिव्हेटिव्ह आहेत. दीज आर इंटरॅक्ट विथ द नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर and which will block the neuronal uptake of the noradrenaline. जेव्हा आपण कोकेन सारखे डेरिव्हेटिव्ह एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला देतो तर ते नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करतात. नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टला ब्लॉक केल्यामुळे काय होतं, तर जे नॉरएपिनेफ्रिन काय करतं,
कुठेतरी बॉडीमध्ये नॉर ॲड्रेनालिन फिरत असतं, त्या नॉर ॲड्रेनालिनला घेतं आणि त्या सेलमध्ये जाऊन ब्लॉक करतं. इट इज अ नॉर्मली. पण जर आपण कोकेन दिलं तर ते कोकेन काय करणार आहे, नॉर इपिनेफ्रिनलाच ब्लॉक करून टाकणार आहे. आणि त्यामुळे नॉर इपिनेफ्रिन इज नॉट हॅव्हिंग द चान्स टू सर्च द नॉर ॲड्रेनालिन. आणि हेन्स जे नॉर ॲड्रेनालिन आहे ते इकडे तिकडे फिरत राहणार आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? लक्षात येते सगळ्यांच्या? Then example, second example, it is a fluoxetine. Fluoxetine will interact with the serotonin transporter and that will inhibit the neuronal uptake of the serotonin. Okay, means fluoxetine, it is a one of the drug. आपल्या नॉर्मल बॉडीमध्ये काय होत असतं, तर जे फ्री सेरोटोनिन आहे, सेरोटोनिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्साइटेटरी रिस्पॉन्स. म्हणजे जसं की जर आपल्याला कोणी सांगितलं की तुमचा फर्स्ट रँक आला, तर त्यावेळी जे आपण खुश होतो, दॅट वी आर एनर्जेटिक पर्सन, त्यावेळी आपल्याला काय होतं, एक एनर्जी येते, दॅट इज ड्यू टू द सेरोटोनिन. मग जर नॉर्मल फंक्शन बॉडीमध्ये काय होत असतं, मग आपण कंटिन्यू त्याच हॅपी मूड मध्ये राहतो का, एक दिवस 2 दिवस आनंदी असतो, डिपेंड्स अपॉन द पर्सन. काही लोक 5 मिनिटात नॉर्मल येतात, काही माणसांना नॉर्मल यायला 1 दिवस लागतो, काही लोक महिनाभर त्याच आनंदात असतात. डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी. आणि मग ती इंटेन्सिटी कुणामुळे ठरती, त्यात 5HT सेरोटोनिन मुळे ठरते. मग जर एखादी एकदम छोटीशी गोष्ट आहे आणि त्या छोट्याशा गोष्टीसाठी आपण जर 8-15 दिवस असंच आनंदी राहिलो, तर बाकीच्यांना काय वाटतं, थोडंसं वेड लागलंय. क्लिअर? मग ती तसं नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपली बॉडी काय करत असते, तेवढ्या पुरता आनंद एन्जॉय करून झाला की बॉडीमध्ये फिरणाऱ्या सेरोटोनिनला धरत असते आणि परत सेलमध्ये आणून सोडत असते. क्लिअर? दॅट इज अ रोल ऑफ द सेरोटोनिन ट्रान्सपोर्टर. मग जर सपोज सेरोटोनिन ट्रान्सपोर्टरलाच ब्लॉक केलं किंवा सेरोटोनिन ट्रान्सपोर्टर जर ते काम नाही करू शकला, तर 5HT विल रिलीज इनसाइड द बॉडी. बट सम पर्सन्स आर देअर, दे आर हॅव्हिंग द सुसायडल टेंडन्सी. काही माणसांना सायकोटिक डिस्टर्बन्स झाल्यामुळे काय होत असतं, त्यांना सुसायडल टेंडन्सी तयार होती बॉडीमध्ये. व्हाय? बिकॉज देअर इज अ लॅक ऑफ 5HT. त्यांच्या बॉडीमध्ये 5HT हे कमी सिक्रेट होत असतं किंवा सिक्रेट झालेलं सेरोटोनिन लगेच सेरोटोनिन ट्रान्सपोर्टर पकडत असतात आणि सेलमध्ये नेऊन ब्लॉक करत असतात. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं असतं, त्या माणसांमध्ये सेरोटोनिन फ्री सोडायचं असतं. सेरोटोनिन इज नथिंग बट द 5HT. का फ्री सोडायचं असतं, का तर त्यांना सुसायडल टेंडन्सी मधनं बरं वाटावं म्हणून. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, फ्लुक्झेटिन देत असतो. दॅट फ्लुक्झेटिन विल बाइंड विथ द सेरोटोनिन ट्रान्सपोर्टर. मग फ्लुक्झेटिननी सेरोटोनिन ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करून ठेवलं, म्हणजे स्वतःपाशी पकडून ठेवलं, तर ते सेरोटोनिन ट्रान्सपोर्टर 5HT कडे शोधायला जाईल का 5HT ला? नो. And that 5HT will revolving in our body and that person will feel better. All of you understood? It is one of the way of the drug action. All of you understood? Then next example, it is a receptor transport. Main important drug action, म्हणजे 90% of the drug is showing the action by the receptor mechanism. It is the last mechanism, that is the receptor mechanism. What is we will see the concept of receptor. Their larger number of the drug is not directly bind with the enzyme or channel or the transporter protein, but they will bind to this regulatory macromolecule and that macromolecule is called as a receptor. म्हणजे बरेच सारे ड्रग हे जाऊन डायरेक्टली एन्झाईमला बाइंड होत नाहीत, चॅनलला बाइंड होत नाहीत किंवा ट्रान्सपोर्टरला बाइंड होत नाहीत. मग ते कुणाला जाऊन बाइंड होतात, तर दे विल बाइंड विथ द रेग्युलेटरी मॅक्रोमॉलिक्यूल. आणि मग त्या रेग्युलेटरी मॅक्रोमॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, तर रिसेप्टर. 90% ऑफ द ड्रग फ्रॉम अवर होल फार्माकोलॉजी आर शोईंग देअर फार्माकोलॉजिकल ऍक्शन बाय द रिसेप्टर मेकॅनिझम. समजतंय? म्हणजे जेवढे जेवढे काही आता इथून पुढे आपण फ्युचरमध्ये ड्रग शिकणार आहेत, तर ते सगळे ड्रग त्याचे ऍक्शन कुणाच थ्रू दाखवतात, लाईक अ रिसेप्टर ऍक्शन. Then we will see the definition of the receptor. कितीही तुम्ही हायर एज्युकेशनला गेलात, there should be, you should clear about the definition of the receptor. तुम्ही कुठेही जावा, इव्हन एमफार्मच्या PhDच्या व्हायवाला सुद्धा तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम रिसेप्टरवर क्वेश्चन येतो. व्हॉट इज मीन बाय रिसेप्टर? The receptor is defined as it is a macromolecule or binding site which will be located on the surface or inside the effector cell. म्हणजे काय, तर रिसेप्टर काय आहे, एकतर मॅक्रोमॉलिक्यूल आहे किंवा बाइंडिंग साइट आहे. ओके, कुठं प्रेझेंट असती, एक तर सेलच्या सरफेसला प्रेझेंट असते किंवा सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असते.
मग ती काय करते रिसेप्टर? इट विल रिकॉग्नाइज द सिग्नल मॉलिक्यूल. ओके, वेट. Okay, then where we are, the receptor that will recognize the signal molecule or the drug and initiate the response to it, but itself it has a no other function. म्हणजे काय, रिसेप्टर हा एक मॅक्रोमॉलिक्यूल आहे किंवा बाइंडिंग साइट आहे. ओके, मग त्याला काय होतं, तर त्याला तो कुठे प्रेझेंट असतो रिसेप्टर? एकतर सेलच्या सरफेसवर असतो किंवा सेलच्या आतमध्ये असतो. ते काय करतो, तर ते काही सिग्नलचा मॉलिक्यूल आहे, म्हणजे त्याला येणारा जो मेसेज आहे तर त्या सिग्नल मेसेजला तो बाइंड होतो अँड इनिशिएट द रिस्पॉन्स. मग जो काही आपल्याला सिग्नल आलाय त्याच्यानुसार ते काय करतं, रिस्पॉन्स करतं. एक तर ऍक्शन दाखवतं किंवा ऍक्शन बंद करून टाकतं. आणि जर त्याला जाऊन सिग्नल मॉलिक्यूल बाइंड झाला नाही तर ऍज सच त्या रिसेप्टरला दुसरं कुठलंच काम नसतं. ऑल ऑफ यू क्लिअर? इफ दॅट सिग्नल इज ऑफ अ अगोनिस्ट, म्हणजे रिसेप्टरला बाइंड होणारा सिग्नल हा अगोनिस्ट असेल तर तो डायरेक्ट ओपन किंवा चेन क्लोज करतो आयन चॅनल. इफ दे आर ऍक्टिंग थ्रू द ट्रान्सडक्शन मेकॅनिझम, it will causes the enzymatic action, there is a ion channel modulation or DNA transcription. And if that agonist or signal, it is an antagonist. Anta means there is a no any action or blockage of the action. लक्षात आलंय सगळ्यांना? रिसेप्टर म्हणजे काय, तर रिसेप्टर हा एक असा मॅक्रो मॉलिक्यूल आहे. मॅक्रो म्हणजे काय, मोठा प्रोटीनस मॉलिक्यूल आहे. तो मॉलिक्यूल आपल्या सेलवरती प्रेझेंट असतो किंवा सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. मग तो काम काय करतो, तर त्याला येणाऱ्या सिग्नलला समजून घ्यायचं, म्हणजे हाच आपल्यासाठी आलेला सिग्नल आहे हे फाइंड करायचं, त्याला स्वतःशी अटॅच करून घ्यायचं आणि आलेल्या सिग्नल नुसार ऍक्शन करायचं. दॅट इज अ फंक्शन ऑफ रिसेप्टर. हे काम सोडून रिसेप्टरला दुसरं बॉडीमध्ये कुठलंच काम नसतं. अँड देर आर 1000 और मिलियन बिलियन नंबर ऑफ रिसेप्टर इन अवर बॉडी. खूप जास्त, प्रत्येक ड्रग साठी आपल्या बॉडीमध्ये वेगळा रिसेप्टर आहे. ऑल ऑफ यू क्लिअर? इट इज अ रिसेप्टर. देन वी विल इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल सी द ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन. जे काही तुमचं नेक्स्ट लेक्चर असेल तर त्यामध्ये आपण स्टडी करू व्हॉट इज अ ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन.